थांब बाळा, तुझ्या शत्रूंनी रचलेले डाव आता त्यांच्यावरच उलटणार आहे. शत्रू तुझ्या आयुष्यातून कायमचा दूर जाणार आहे. आता कोणीही तुला हरवू शकत नाही. हा व्हिडिओ दुर्लक्ष करून पुढे तू जाऊ नकोस. होय माझ्या लेकरा, साधंभोळ राहून काहीच चालत नाही. कधीकधी तुला वाटतं की लोकांनी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. तू मनापासून चांगलं वागतोस, पण समोरचा नेहमीच तुला फसवत राहतो. म्हणून माझ्या बाळा, लोकांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस, नाहीतर तुला शेवटी पश्चाताप करावा लागेल. हे सगळं का होतं तर तू खूप साधेपणाने भोळेपणाने राहतो. पण बाळा, काळ आजचा आहे समजदार होण्याचा. समजदार म्हणजे कठोर होणं नाही बाळा, तर शांत राहून योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं. बाळा, आजच्या जगात ज्यांचं मन चांगलं आहे त्याला जास्त दुखावलं जातं. पण आता ते थांबवायचं आहे बाळा. लोकांना तू साधं दिसतोस, पण निर्णय मात्र शहाणपणाने घे. आणि तोच निर्णय आता तुला घ्यायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा व्हिडिओ लाईक करून तू चॅनलला सबस्क्राईब कर. बाळा, जे तुला फसवणाऱ्यापासून वाचवतील ते काही अनमोल गोष्टी मी आज तुला सांगणार आहे, जी तुला जीवनात आत्मसन्मानाने जगायला शिकवणार. तर बाळा बघ, प्रत्येक गोष्ट लगेच तू खरी मानू नकोस. विचार कर, प्रश्न विचार. कोणी काही सांगितलं की लगेच विश्वास ठेवू नकोस, कारण प्रत्येकजण मनापासूनच बोलतो असं नाही बाळा. कोणतीही गोष्ट जर ऐकल्यावर थोडं थांब, विचार कर, प्रश्न विचार. का, कसं, कोणासाठी, असे साधे प्रश्नच अनेकदा सत्य उघड करत असतात बाळा. जो माणूस विचारतो त्याला फसवणं कठीण होतं आणि घाईत घेतलेले निर्णय नेहमीच नुकसान करून जातात. पण थोडा विचार केलास तर तू स्वतःला सुरक्षित ठेवू शकतोस. म्हणून बाळा, भोळेपण म्हणजे लगेच मानणं, पण समजदारी म्हणजे प्रत्येक गोष्ट तपासून मग स्वीकारणं. काही वेळा शांत राहून निरीक्षण केल्याने तुला खूप गोष्टी कळतील. पण लक्षात ठेव, विचार करून घेतलेला निर्णय कधीच चुकीचा ठरत नाही. आणि हीच खरी समजदारी आहे बाळा. म्हणून गोड बोलणाऱ्यांच्या जाळ्यात तू पडू नकोस. सहमत असशील तर होय स्वामी आई, मी तुझंच बाळ आहे असे टाईप कर. माझ्या लेकरा, लोकांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नको, कारण प्रत्येकजण तुझा चांगलाच विचार करेल असं नाही. काही लोक गोड शब्दांच्या आडून स्वतःचा फायदा शोधतात. त्यामुळे जे कोणी काही सांगतील ते वचन देतात, त्याचा पुरावा मागतात. हे अजिबात चुकीचं नाही. तर शब्दांवर नाही तर पुराव्यावर विश्वास ठेवायला तू शिक, कारण सत्य नेहमी दस्तऐवजात लपलेलं असतं. लिहून ठेवलं तर गैरसमजाची शक्यता संपते आणि तुझं रक्षण होतं. म्हणून तू तथ्य माग, तेव्हा लोक तुला हलकं घेत नाहीत, तुझ्याशी सरळ वागतात. गोड बोलण्यामागचं वास्तव ओळखणं म्हणजे शहाणपणाचं लक्षण आहे बाळा. म्हणून नेहमी लक्षात ठेव, गोड शब्दांना नाही तर सत्याला आणि पुराव्याला महत्त्वाचं आहे, कारण तिथूनच खरी समजदारी सुरू होते. होय माझ्या लेकरा, तू समोरच्याच्या भावना समजून घे, पण त्यांच्यावर अवलंबून राहू नकोस. दुसऱ्याची भावना ओळखणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच भावनांवर निर्णय घेणं धोकादायक ठरू शकतं. कारण अनेक वेळा लोक तुझी भावनिक बाजू वापरून तुझ्याकडून हवं ते करून घेतात. म्हणून जेव्हा कोणी भावनिक होऊन काही सांगतं तेव्हा मनाने नाही तर डोक्याने विचार कर. माझ्या लेकरा, सहानुभूती दाखव, पण त्याचबरोबर तर्क आणि वास्तवही पहा. भावनांमध्ये वाहून घेतलेले निर्णय नेहमीच भोळेपणाचे लक्षण ठरतात बाळा. म्हणून समजदार तोच जो मन आणि मेंदू दोन्ही वापरून परिस्थितीचा विचार करतो. माझ्या लेकरा, कोणाच्याही डोळ्यातील अश्रू पाहून निर्णय तू घेऊ नकोस. आधी सत्य तपास, कारण समजदारी म्हणजे केवळ भावना नाही, तर योग्य वेळी योग्य विचार करण्याची कला सुद्धा आहे. म्हणून बाळा, तू स्वतःच्या मर्यादांची ओळख ठरव, हे खूप आवश्यक आहे. कारण जेव्हा लोक तुझ्या हद्दी माहीत असतात
तेव्हा ते सहज तुझ्यावर हात उभं करत नाही. मर्यादा ठरवणं म्हणजे कमजोर होणं नाही बाळा, तर स्वतःची इज्जत आणि सुरक्षितता राखणं आहे. तू शांतपणे स्पष्टपणे तुझ्या मर्यादा जर सांगितल्यास तर समोरच्यालाही ते मान्य करावं लागतं. होय माझ्या लेकरा, बघ संयमाने शहाणपणाने पुढचं पाऊल तू उचल. ही पद्धत फक्त वाद टाळत नाही तर तुझा आत्मविश्वास आणि प्रतिष्ठाही वाढवत असते. म्हणून मर्यादा सांगणं ही तुझी जबाबदारी आहे आणि ती ठामपणे पाळणं म्हणजे खरी समजदारी. म्हणून बाळा, बाहेरून तू साधाभोळा दिस, पण लोक सहज तुझ्यासमोर उघडं बोलतील आणि तुला माहिती मिळवता येते. तू जर साधा दिसत असलास तरी मन आणि डोळे सतत परिस्थिती आणि लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेव. ही उलटी पद्धत म्हणजे दिसायला भोळे आणि आतून हुशार राहणं. योग्य वेळ येताच तुम्ही गोळा केलेल्या माहितीतून निर्णय तू घेऊ शकतोस. लोकांना वाटू देऊ नको की तुला सगळं काही समजत नाही, पण स्वतःचं निरीक्षण तू चुकवू नकोस. ही चालाकी फसवणूक नाही तर बुद्धिमत्तेची कला आहे. सतत लक्ष देऊन परिस्थिती पाहिल्याने तुझा आत्मविश्वास वाढतो आणि निर्णय अधिक प्रभावी होतो बाळा. म्हणून कोणाशीही वाद आरोप बोलण्याच्या गोंधळात अडकून पडायचं नाही, कारण त्यात फक्त वेळ आणि ऊर्जा वाया जाते. तुझ्या कामाने प्रयत्नानेच सर्व प्रभावी उत्तर दिलं जातं. माझ्या लेकरा, सतत प्रगती करत राहिलास तर लोकांच्या टीका आणि चालाख्या आपोआप कमी होतील. लोकांना बोलण्याऐवजी कृती करून दाखवणं अधिक प्रभावी आहे आणि आत्मसन्मान वाढवणं सुद्धा. तेव्हा तू शांत राहून कामावर लक्ष केंद्रित कर. तेव्हाच तू स्वतःचं वागणं बदलू शकतोस आणि समोरच्याचं सुद्धा. आणि हीच शहाणपणाची खरी ताकद आहे बाळा. माझ्या लेकरा, सर्व माहिती प्रत्येकाला सांगत बसू नकोस, कारण लोक तुझा गैरफायदा घेऊ शकतात. काय, कोणाला, किती, केव्हा सांगायचं हे आधी ठरव आणि फक्त आवश्यक असलेली माहितीच दे आणि महत्त्वाच्या गोष्टी सुरक्षित ठेव. तुझ्या माहितीवर नियंत्रण ठेवणं म्हणजे तुझी रणनीती आणि सुरक्षा दोन्ही टिकवणं. समजदार माणूस त्याच्या व्यक्तिगत आणि महत्त्वाच्या गोष्टी जपून ठेवतो आणि ही सवय तुला फसवण्यापासून वाचवते आणि तुझा आत्मविश्वास वाढवते. म्हणून बाळा, बघ, आधी छोट्या छोट्या गोष्टी तू प्रयोग कर आणि मग मोठे पाऊल उचल. सर्व काही तुझ्या मनासारखंच होणार आहे, कारण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. जर विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि ज्याला याची गरज आहे त्याला हा संदेश तू शेअर कर, कारण तुझ्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन जागृत होत असतं आणि कळत नकळत तू पुण्याचा भागीदार बनतोस आणि महाराजांचे आशीर्वाद तू प्राप्त करतोस. माझ्या बाळा, बघ, तुला जर वाटलं असेल की हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी सेवा आणि मी माझे शत्रू कायमचे संपून जाणार असे तू टाईप कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.